अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. सध्या केतू सिंह राशीत असून येणाऱ्या काही महिन्यानंतर सूर्य देखील याच राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे सिंह राशीत सूर्य आणि केतूची युती सुरू होणार आहे. प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करत असतो की ज्याचा शुभ प्रभाव 12 राशींच्या व्यक्तीवर आपल्याला पाहायला मिळतो. केतू 18 महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो, तसेच ठराविक वेळेनंतर नक्षत्र परिवर्तनही करतो. गुरु आणि केतूची युती घेऊन येणार आहेत सुखाचे दिवस. पहिली रास आहे मेष. मेष राशींच्या व्यक्तींसाठी सूर्य केतूची युती खूप शुभ परिणाम देणारी असणार आहे. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यासाठी तयार व्हा. दुसरी रास आहे मिथुन. मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी सूर्य केतूची युती अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येणार आहे. करिअर व्यवसायात चांगली प्रगती होणार आहे. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे तुमचे वर्चस्व असणार आहे. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाच्या अनेक प्रस्ताव येतील. पुढची रास आहे सिंह. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य केतूची युती आनंदी वार्ता घेऊन येणार आहे. करिअर व्यवसायात चांगली प्रगती होणार आहे. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे तुमचे वर्चस्व असणार आहे. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नांचे अनेक प्रस्ताव येतील. पुढची रास आहे तूळ. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य केतूची युती लाभदायी ठरेल. या काळात अचानक धनलाभ होतील आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान सन्मान वाढणार आहे. मानसिक तणावातून मुक्त राहाल. आयुष्यात आनंदी आनंद असेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.